नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे वायू प्रदूषण. श्वास घेण्याचा हक्क आणि आपली जबाबदारी. एक वैयक्तिक अनुभव. लहानपणी सकाळी उठून अंगणात खेळताना मोकळ्या हवेत खोल श्वास घेण्याचा आनंद वेगळाच होता. आकाश निळे, हवा स्वच्छ आणि मन प्रसन्न असे. पण आज चित्र बदलले आहे. सकाळी बाहेर पडताना धुरकट आकाश, वाहनांचा आवाज आणि मास्क लावण्याची गरज, हे सगळे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनले आहे. कधी कधी प्रश्न पडतो, स्वच्छ हवा घेणे इतके कठीण का झाले? याचे उत्तर म्हणजे वायू प्रदूषण. वायू प्रदूषणाचा इतिहास व तथ्ये. वायू प्रदूषण ही समस्या औद्योगिक क्रांतीपासून वाढत गेली. कारखाने, कोळशावर चालणारी यंत्रे आणि मोठ्या प्रमाणावरील इंधन जाळणे यामुळे वातावरणात घातक वायूंचे प्रमाण वाढले. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि सूक्ष्म कण म्हणजेच PM2.5 हे वायू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. आज जगातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक मर्यादेपलीकडे गेली आहे. भारतातील काही शहरांचा उल्लेख केला तर स्वच्छ हवेच्या जागतिक यादीत आपले स्थान अजूनही चिंताजनक आहे. आजची परिस्थिती आणि त्याचे परिणाम. आज वायू प्रदूषण फक्त शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाही, ते गावांपर्यंत पोहोचले आहे. वाढती वाहने, बांधकामाची धूळ, कचरा जाळणे आणि झाडांची तोड हे सगळे वायू प्रदूषण वाढवतात. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. लहान मुलांना दमा, वृद्धांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी आणि थकवा हे सामान्य झाले आहेत. पण याहूनही गंभीर परिणाम म्हणजे पर्यावरणीय असंतुलन, हवामान बदल, तापमान वाढ आणि नैसर्गिक आपत्ती. विद्यार्थी आणि युवकांची भूमिका. विद्यार्थी आणि युवक हे समाजाचे भविष्य आहेत. आज घेतलेले छोटे निर्णय उद्याचे मोठे बदल घडवू शकतात. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, सायकल चालवणे, झाडे लावणे आणि ऊर्जा बचत करणे हे साधे उपाय आहेत, पण प्रभावी आहेत. शाळा व महाविद्यालयांमधून वायू प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. प्रकल्प, निबंध, चर्चासत्रे आणि स्वयंसेवी उपक्रमांद्वारे युवक समाजाला दिशा देऊ शकतो. तंत्रज्ञान आणि आशेची किरण. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे काही सकारात्मक बदल दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, वाऱ्याची ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञान यामुळे प्रदूषण कमी करण्याची आशा निर्माण झाली आहे. सरकार आणि नागरिकांनी मिळून काम केल्यास स्वच्छ हवा हे स्वप्न नक्की साकार होऊ शकते. शक्तिशाली निष्कर्ष. वायू प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही, तर आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. स्वच्छ हवा हा आपला मूलभूत हक्क आहे, पण तो हक्क जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आज आपण जर जागी झालो नाही, तर उद्याच्या पिढीला शुद्ध हवा फक्त पुस्तकांतच वाचायला मिळेल. चला, आजपासूनच एक छोटा संकल्प करूया. निसर्गाशी मैत्री करण्याचा,
हवेला स्वच्छ ठेवण्याचा आणि पृथ्वीला सुरक्षित भविष्य देण्याचा. कारण प्रत्येक श्वास महत्वाचा आहे, आपलाही आणि येणाऱ्या पिढ्यांचाही. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील, तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे, ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.